विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. मित्रांनो, व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण व्हिडिओ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या PhD एंट्रन्स टेस्ट 2024 संदर्भातला. विद्यार्थी मित्रांनो, दिनांक 1 जुलै 2024 पासून आपण ऑनलाईन पद्धतीने पेट 2024चे फॉर्म भरत होतो. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 20 जुलै होती. त्याच्यानंतर विद्यापीठाने पुन्हा एक सर्क्युलर पब्लिश केलं आणि या सर्क्युलरनुसार 31 जुलै 2024 पर्यंत ही जी काही फॉर्म भरण्याची मुदत आहे ती वाढवली होती. मग पुन्हा एक दुसरं सर्क्युलर विद्यापीठाने पब्लिश केलं आणि दिनांक 15 ऑगस्ट 2024 पर्यंत ही डेट एक्सटेंड करण्यात आली. डॉक्युमेंट सबमिशन करण्याची जी काही तारीख होती ही 20 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2024च्या दरम्यान तुम्हाला सांगितलं होतं आणि 31 ऑगस्टपर्यंत तुम्हाला डॉक्युमेंट सबमिट करायचे होते. आता मित्रांनो बघा, कंप्लायन्स ऑफ डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन याच्यासाठी त्यांनी 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबरची डेट दिली होती आणि प्रोव्हिजनल जी लिस्ट आहे ती ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणेच आज दिनांक 10 सप्टेंबर 2024 रोजी ऑनलाईन पद्धतीने अथोराईज वेबसाईटला विद्यापीठाने पब्लिश केलेली आहे. आता 18 तारखेला फायनल जी लिस्ट आहे ती लागणार आहे आणि 3 ऑक्टोबर 2024 रोजी तुमची जी काही पेट परीक्षा आहे ती कंडक्ट केली जाणार आहे. मित्रांनो, आज जी प्रोव्हिजनल लिस्ट लागलेली आहे त्याच विषयी आजचा व्हिडिओ तुम्हा सर्वांसाठी मी घेऊन आलेलो आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमचे जे काही डाऊट्स आहेत ते क्लिअर होऊ शकतील. मित्रांनो बघा, आज जी काही प्रोव्हिजनल लिस्ट लागलेली आहे तर या प्रोव्हिजनल लिस्टमध्ये जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांची नावं आहेत आणि त्या नावांमध्ये तुमच्या नावाच्या समोर तुमचे डॉक्युमेंट जे आहेत, पेट परीक्षेचा फॉर्म जो आहे तो व्हेरीफाय झालेला आहे की काही त्याच्यामध्ये क्वेरी आलेली आहे, काही त्रुटी आलेली आहे, तर हे विद्यापीठाने आजच्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे आणि पुन्हा तुम्हाला त्याच्यावर कंप्लायन्स किंवा जे काही त्रुटी आहे त्या दूर करण्याची संधीसुद्धा दिलेली आहे. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या जे काही वरिष्ठ अधिकारी आहेत या पेट सेक्शनचे, PhD सेक्शनचे, तर यांच्याशी माझं बोलणं झालं फोनवर. तर त्यांनी दिलेल्या माहितीनुसार पहिल्यांदाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने ही एवढी मोठी प्रोसेस जी आहे ती ऑनलाईन पद्धतीने रन केली आणि डॉक्युमेंटसुद्धा व्हेरीफाय हे ऑनलाईन पद्धतीने झाले. त्याच्यानंतर ज्या काही त्रुटी होत्या ह्या त्रुटीसुद्धा त्यांनी ऑनलाईन पद्धतीने तुमच्या ईमेलवर ज्या काही त्रुटी आहेत त्या टाकत होते आणि ते कंप्लीट करण्यासाठी देखील तुम्हाला त्यांनी संधी दिली होती. त्याच पद्धतीने जे काही अपडेशन आहे म्हणजे फॉर्ममध्ये, तर हे अपडेट करण्याची संधीसुद्धा विद्यापीठाने तुमच्यासमोर दिली होती. आता मित्रांनो बघा, जे काही लिस्ट लागली आहे, लिस्टमध्ये जे काही क्वेरी आलेल्या आहेत तर ह्या क्वेरी जनरली काय आहेत ते आपण पहिल्यांदा बघूया. तर बघा, लॉग इन केल्यानंतर म्हणजे तुमचं जे काही प्रोफाईल आहे त्या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर एक स्टेटस तुम्हाला त्या ठिकाणी दिसत होतं. तर स्टेटसमध्ये बघा, डॉक्युमेंट नॉट व्हेरीफाय, डॉक्युमेंट व्हेरीफाय, त्याच्यानंतर PG नॉट रिलेव्हंट सब्जेक्ट, त्यानंतर आहे PG डिग्री नॉट अपलोडेड, नॉन क्रिमिलियर किंवा कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी नॉट सबमिटेड, नॉट अपलोडेड, त्याच्यानंतर मार्क्स मेमो नॉट अपलोडेड, सब्जेक्ट नॉट रिलेव्हंट टू युअर PG सब्जेक्ट, कास्ट सर्टिफिकेट नॉट अपलोडेड, अशा पद्धतीच्या जे काही क्वेरी आहेत त्या विद्यापीठाने तुम्हाला दिलेल्या आहे. आता कंप्लायन्स तुम्हाला हा पूर्ण करायचा आहे, त्रुटी तुम्हाला कंप्लीट करायच्या आहेत, त्या पूर्ण करायच्या आहेत. त्याच्यानंतर 18 तारखेला म्हणजे 18 सप्टेंबर 2024 रोजी विद्यापीठ फायनल लिस्ट तयार करणार आहे आणि त्या पद्धतीने त्या लिस्टमध्ये ज्या विद्यार्थ्यांची नावं असणार आहेत त्या विद्यार्थ्यांना PhD एंट्रन्स टेस्ट परीक्षा देता येणार आहे. आता मित्रांनो, हे जे काही त्रुटी आहे ह्या कशा कंप्लीट करायच्या आहे किंवा या त्रुटी पूर्ण कशा करायच्या आहेत याचीसुद्धा एक प्रोसेस विद्यापीठाने सांगितलेली आहे. तर बघा, सगळ्यात आधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या अथोराईज वेबसाईटला तुम्हाला व्हिजिट करायचं आहे. व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला राईट साईडला PhD सेक्शन किंवा PhD हे दिसेल, टॅब दिसेल, त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला लेफ्ट साईडला सर्क्युलर्स अँड नोटिफिकेशन्स असं या ठिकाणी दिसणार आहे. त्या ठिकाणी त्याच्याच खाली तुम्हाला न्यूज अँड अनाउन्समेंट हे ऑप्शन दिसणार आहे आणि तिथेच तुम्हाला पेट 2024 प्रोव्हिजनल लिस्ट दिलेली आहे. त्या लिस्टमध्ये तुम्ही पहिलं तुमचं नाव बघायचं आहे की तुमचं नाव कशामध्ये आहे. व्हेरीफाईड जर असेल तर काही प्रॉब्लेम नाही आहे.
जर काही क्वेरी आली असेल तर तुम्हाला त्याच्याच खाली एक ऑप्शन दिलेला आहे, सबमिट युअर कम्प्लायन्सेस हिअर. तर ह्या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता ऑप्शनला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला अजून काही ऑप्शन त्या ठिकाणी दिसणार आहेत. मग त्या ऑप्शनमध्ये पहिला आहे सिलेक्ट प्रोग्राम. आता तुम्ही कोणत्या प्रोग्रामसाठी अप्लाय केलेला आहे PhD एंट्रन्स टेस्टला, तर तो प्रोग्राम तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. समजा मी कम्प्युटर सायन्स या प्रोग्रामला फॉर्म भरलेला असेल तर तुम्हाला वरती त्या ठिकाणी कम्प्युटर सायन्स हे ऑप्शन क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा जो काही फॉर्म नंबर म्हणजे फॉर्म भरल्यानंतर जो काही फॉर्म नंबर जनरेट झाला असेल तर तो फॉर्मचा नंबर तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. त्याच्या बाजूला ईमेल ID टाकायचा आहे आणि त्याच्या बाजूला तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे. आता ही सगळी माहिती टाकल्यानंतर खाली सबमिट डिटेल्स या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. ज्यावेळेस तुम्ही ही इन्फॉर्मेशन सबमिट कराल तर त्या ठिकाणी पुढं तुमचं प्रोफाईल तुम्हाला ओपन झालेलं दिसेल, ज्यामध्ये तुमचा कोर्स कुठला आहे, म्हणजे तुमचा प्रोग्राम कुठला आहे, तुमचा ईमेल ID कोणता होता, मोबाईल नंबर कोणता होता, तर ही सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली असणार आहे. आणि त्रुटी काय आहे, तर ही त्रुटी कंप्लीट करण्यासाठी त्या ठिकाणी एक कंप्लायन्स बॉक्ससुद्धा दिलेला असेल, की ज्यामध्ये तुम्ही तुमचं जे काही रिटर्न हे ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही त्या ठिकाणी मेन्शन करू शकता. आणि त्या ठिकाणी रिलेव्हंट डॉक्युमेंट अपलोड करण्यासाठी एक ऑप्शनसुद्धा दिलेलं आहे. तर मित्रांनो, दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी फायनल लिस्ट पब्लिश केली जाणार आहे. मात्र त्याआधी तुम्ही लगेच ही प्रोसेस कंप्लीट करा आणि ज्या काही त्रुटी आहे त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. माझ्या अंदाजाप्रमाणे ह्या ज्या गोष्टी आहेत तुम्हाला 15 सप्टेंबर 2024 पर्यंत पूर्ण केल्या पाहिजे, म्हणजे विद्यापीठाला सुद्धा वेळ मिळेल फायनल लिस्ट पब्लिश करण्यासाठी. तर ह्या ज्या काही गोष्टी आहेत या प्रोव्हिजनल लिस्टमध्ये तुम्ही शोधा आणि जर व्हेरीफाय नसेल किंवा काही त्रुटी असेल तर त्या तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर मित्रांनो, अतिशय महत्त्वाच्या गाईडलाईन्स ज्या आहे किंवा प्रोव्हिजनल लिस्ट ज्या आहेत त्या आज विद्यापीठाने पब्लिश केलेल्या आहे, त्याप्रमाणे तुम्हाला त्या सगळ्या फॉलो करायच्या आहेत आणि PhD एंट्रन्स टेस्ट 2024 साठी तुम्हाला सामोरं जायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.